नमस्कार, मी सविता. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज मी बनवणार आहे गिलके. आता याला कोणी कोणी घुसळी पण म्हणतं, पण आमच्याकडे याला आम्ही गिलकेच म्हणतो. हे मी असे मीडियम आकारामध्ये कट करून घेतले आणि मधून एक एक रेष मारून घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये मी आता बघा काय काय मसाला भरणार आहे. तर मी आता याच्यामध्ये शेंगदाणे आणि खोबरं याचा कूट करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपलं घरातलं लाल तिखट असं हळदी पावडर, धना पावडर वगैरे असं सगळं टाकून घेतलेलं आहे. आणि अजून याच्यामध्ये मी आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे. आता याच्यामध्ये मी छान अशी कोथिंबीर पण बारीक चिरून मिक्स करणार आहे. आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून त्याला ओलं करून घेते आणि ते सगळे एकजीव करून तो मसाला आता गिलक्यांमध्ये भरणार आहे. ही भाजी खायला एवढी टेस्टी आणि सुंदर लागते बघा तुम्ही. आता कढई आपली तापली आहे. मी याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आता मी याच्यामध्ये फोडणीला जिरे टाकते आणि थोडासा असं चांगला लसूण टेचून टाकणार आहे. लसूण टाकल्याने बी त्याची टेस्ट खूप छान वाढते. खूप अप्रतिम लागते. आता कढीपत्ता पण मी टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये. आता ही फोडणी चांगली परतून घेते. आता हे गिलके पण मी ना भरते सगळे. त्यात छान असा मसाला असा दाबून व्यवस्थित भरून घ्यायचा. बघा मी कसं भरलं आहे ना. तर आता असे सगळे भरून भरून आहे ना. आता लसूण बघा आपला किती छान लाल झाला. आता हे पण सगळे एक 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 करून भरून मी याच्यामध्ये टाकते. खूप टेस्टी आणि अप्रतिम लागणारी ही आपली गिलक्याची भाजी आहे. हे आता एक एक करून मी सगळे भरून घेते. न खाणारे पण अशी भाजी बनवणार ना तर ज्याला गिलके आवडत नाही किंवा हे घुसळी आवडत नाही ना ती व्यक्ती पण एकदम आवडीने ही भाजी खाऊन बघणार. एवढे छान लागतात. माझी तर खूप फेवरेट आहे ही भाजी. कारण माझी आई पण अशाच पद्धतीने बनवायची. बघा मी कसे व्यवस्थित छान भरले आहे ना. असा मसाला छान याच्यात दाबून दाबून भरून घ्यायचा. आणि सगळे गिलके व्यवस्थित मी आता कढईमध्ये ठेवते. खालून गॅस मंद आचेवर ठेवलेले आहे. आणि हा याच्यामध्ये लसूण पण असा छान लालसर झालेला आहे. लसणाचा पण त्याच्यामध्ये असा खूप छान सुगंध पण येतो लसूण कढीपत्त्याचा. म्हणून जरा लसूण जास्त टाकायचा. आणि याच्यामध्ये आपल्याला ना जास्त पाणी नाही टाकायचं. आपल्याला म्हणजे असे झाकून ठेवायचे आणि वाफेमध्येच जरा होऊन द्यायचे. मग जर आपल्याला वाटलं तर हलकं थोडंसं पाणी टाकायचं. हे शक्यता असं वाफेतच होऊन द्यायचे. कमी पाण्यामध्येच करायची ही भाजी. मग ती खायला जास्त छान लागते. आता बघा हे छान असे सगळे परतून घेते. आता हे छान परतलेले आहे आणि आता याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे. हा उरलेला मसाला पण सगळा टाकून देते याच्यामध्ये. एकदम छान अशी मसालेदार भाजी. एकदम टेस्टी वाटणार पण नाही आपण गिलके खातोय. आता झाकून ठेवूया, वाफेत होऊन देऊया त्याला. आणि मधून मधून ना मी अशी एक दोन वेळा पलटी केली आणि थोडंसं पाणी टाकलं. एकदम अर्धा कप पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. कारण आपण ही वाफेत ठेवतो ना ते वाफेने पण त्याला असं थोडं थोडं ना पाणी सुटत चालतं. आणि हे गिलके आहेत ना लवकर शिजतात. कारण हे फ्रेश पण होते आणि कवळे पण होते. त्यामुळे तर जास्तच लवकर 10 मिनिटामध्ये माझी ही भाजी रेडी झालेली आहे. आणि याच्या सोबत ना मी मस्त अशा ज्वारीच्या भाकरी केलेल्या होत्या. एकदम गावरान बेत आहे हा आपला. कधीतरी नाही असं जेवायला लय मज्जा येते. आणि असं गावरान जेवण जेवल्याशिवाय पोट पण भरत नाही.
मग आता ही भाजी आपली छान रेडी झाली. मस्त भाकरी घेतल्या आहेत, पाथीचा कवळा कांदा होता ते कांदे घेतलेत, मस्त पात पण घेतलेली आहे कवळी कवळी, आणि हे गिलके घेतलेले आहेत भरलेले मस्त. बघा किती छान झाली आहे ही भाजी, एकदम टेस्टी अप्रतिम लागणारी. ही दिसायला जेवढी छान लागते ना तेवढी खायला पण एकदम टेस्टी आणि सुंदर लागते. नक्कीच तुम्ही कधी करत नसाल तर एकदा ट्राय करा आणि कशी झाली आहे ना मला कमेंट्स मध्ये सांगा. ही भाजी एवढी टेस्टी लागली ना, चक्क त्या दिवशी आमच्या घरात सगळ्यांनी दाबवून जेवलेत. हा आपला गावरान बेत झालाच पाहिजे. कसं वाटलं व्हिडिओ तर लाईक करा, सबस्क्राईब करा.